पोटात अपराध घालून त्या जीवाला मुक्तीचं दान देतात आणि अपराधाला क्षमा करतात, अविद्येला भस्म करतात, देहभावाला बंद करतात, आवरणाचा नाश करतात, जीवाला भगवंताचा प्रत्यय आणून देतात. ते श्री गुरुनाथ, त्यांना कोटी नमन, कोटी नमन. अशा सद्गुरुनाथाच्या चिंतनाने आणि श्रवणाने ज्या भगवंताचा हृदयामध्ये स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो आणि जीवाला सुखाचा भोग प्राप्त होतो, अनुभव सिद्ध होतो, तो महात्मा होतो, तो तृप्त होतो, अनुभवामध्ये तदाकार होतो, सुखाच्या राशीवर जातो, तो वेदांती ब्रह्मविद्ता आपल्या आपल्या महिमेत विहार करतो. त्याचं नाव जीवन मुक्ती, त्याचं नाव ज्ञानाच्या नंतर झालेली अवस्था. आंब्याच्या झाडाला तोर आला तर आंबा येण्याची अगोदरची अवस्था. त्या तोराचं रूपांतर आंब्यात कधी झालं हे आंब्याला नाही कळालं, तसं बुद्धीचं रूपांतर ब्रह्म झालं हे मनाला नाही कळालं. हे ज्ञानाची प्रगाढ सीमा आहे, वेदांताचा महिमा आहे. तो महिमा त्या अंतःकरणानं जाणला, भोगला. सुखाचा सोहळा म्हणतात, दिवाळी म्हणतात ज्ञानाची. ती दिवाळी आत्मसुखाच्या प्राप्तीनंतर तो ज्ञानाचा आविर्भाव तयार होतो आणि तिथं जीव विसावा घेतो आणि तो मुक्तीच्या घरात जातो आणि तृप्त होतो. त्याला पुन्हा ज्ञान शिवत नाही, देहभाव प्रगटत नाही, वृत्ती जगाकडे जात नाही, कारण जग सोडत नाही. ज्ञानी महिमा, ज्ञानोत्तर वेदांती लोकांचा, ब्रह्मविद्या लोकांचा अनुभव आपण भोगायचा, अनुभवीचं ज्ञान प्राशन करायचं आणि अज्ञान भस्म करून जीवन जगायचं. अज्ञानाचं लागलेलं गालबोट साधूच्या बोधानं पुसायचं, ओवीच्या शक्तीनं धुवायचं आणि अंतःकरण ब्रह्ममय करायचं. संसारातला चिखलपेट चालूच राहतो, देहभाव बंद केल्यावर तो दूर होतो, पण तो साक्षात्कार झाल्यानंतर शूर होतो ज्ञानी. कारण त्याच्या देहाची सत्ता संपवलेली असते ज्ञानानं. अभिमान टाकलेला असतो त्या बुद्धीनं, अहंकार संपवलेला असतो श्रवणानं, आणि त्या ठिकाणी त्या बुद्धीला, नाम जीवाला, त्या ईश्वराला समर्पित होण्याची जी शक्ती असते ती ज्ञानाची. ते ज्ञान त्या बुद्धीला ईश्वरामध्ये समर्पित करतात. फुलोरा तोर असतो आंब्याचा, ते आंबा होतोच. वारा आलं की झाड हलतच, भूक लागले की कासावीस होतीच, शब्द मारले की दुःख होतच. ते धर्म अंतःकरणाचे असतात. पण विनाकारण जर कुणी धोंडे मारले तर ते दुःख सहन करण्याची ताकद ज्ञानी महात्म्याची असते, संसारिकाची नाही. ते लगेच शब्द फेकून भांडण लावतो. पण ज्ञानी महात्मा शब्दाला सोडून आपल्या महिमेत राहतो. तो तर ज्ञानी असतो ना, तो सज्ज असतो, ज्ञानामध्ये एक रस असतो, संसार त्याच्यापासून बाजूला असतो. संसार तिथं राहतच नसते. केवळ एक सत्ता असती, ती ईश्वराची. शक्ती असती वेदाची, मुक्ती असती
ज्ञानाची, भक्ती असती हृदयाची, प्राप्ती असते परमात्म्याची, ओळख असते श्रीरंगाची आणि आवड असते मुक्तीची. तो संसारामध्ये त्याची बुद्धी नाही ठेवत, चालत नाही. आणि ज्याची संसारात चालती त्याची परमार्थात शून्य बनते. म्हणून जास्त माजू नका संसारी, जास्त जास्त टोक दाखवू नका मला, कदापि नाही. तुमचा माज इथं संपणार आहे. लाज कामाची, माज नाही. अवघड आहे. कारण कळतं आम्हाला समीकरण कसे मतलबी, कधी छापटे, कधी बदमाश, किती लोक नाना रंगाचे असतात. आणि ते रंग आम्ही फेकून देतो, धुवून निर्मा टाकून देतो आम्ही. ज्ञानाचा निर्मा आहे आमच्या पैसे तुम्हाला धुवायला, नाही का? म्हणून या संसारात तोंड घालणं म्हणजे व्यर्थ आहे. पण परमार्थामध्ये जीवन जगणं सार्थक आहे. म्हणून ज्या संतांच्या संगतीमध्ये अनमोल जगता येतं आणि सुखाला भोगता येतं, ते संसारात दुःख नको वाटतं. त्याच नाव ज्ञानी महात्मा. त्याला लोभ नसतो, इकडं कशाचा काही देणे घेणं नसतं. पण समोरच्याला त्याची किंमत नसते. साक्षात भगवंत रूप तिथं प्रगटलेला असतो. तो ज्ञानी महात्म्याला सोडत नसतो पांडुरंग, हे लक्षात ठेवायचं. सोडतो का? कदापि नाही. म्हणून परमार्थ आणि संसार या दोन्हीत एक स्थान महत्वाचं आहे, ते सत्संग, श्रवण, वेद, गुरु, शास्त्र आणि त्या शास्त्रातून उगम पावलेलं सुखमय अवस्था म्हणजे ज्ञान. त्या शास्त्रातून तुम्हाला काय मिळतं? तर तुमचं स्वरूप तुमच्या बुद्धीत फळतं आणि तेव्हा तुम्हाला आत्मदर्शन कळतं. तुम्ही त्या दर्शनात राहता. व्यवहार जरी झाला त्याचा स्पर्श नसतो, कुणी शब्द मारला त्याचा देणं घेणं नसतं, पण तो आपल्या महिमेत असतो. नसतो का? संसारिकाच्या घाणीत तो कधीच पडलेला नसतो, कारण त्याचा उद्धार झालेला असतो आणि तो आपल्या स्पर्शात भगवंताच्या असतो आणि संतांच्या कक्षेत तो जाऊन आपली सत्ता भोगत असतो. प्रारब्धाचा खेळ खेळावाच लागतो, पण ज्ञानाचा मेळ बसवावा लागतो. पण ज्ञान तुमच्या बापाला बी कळत नसतं, पण आमच्या पुढे टक्का करून जमत नसतं. जमते का? आवड आहे. कठीण आहे. हो माऊली, संबंध करणं ज्ञानी महात्मा ओळखूच येत नाही माऊली, कळतच नाही. विचार त्याच्यासोबत खेळ खेळायचा. चौथ्या अध्यायामध्ये सद्गुरूचं वर्णन साधकानं केलंय. जसं ज्या मायबापाला, ज्या संततीला मायबापानं आयुष्यभर बसून खायला दिलं तर त्याचे उपकार चमडा काढून तिथे भेटत नाही. ते म्हणतो माझं काय, माझ्या बापाचं आहे सगळं. तसं साधक म्हणतो माझं काय, माझ्या संताचं आहे सगळं. म्हणून माझ्या सद्गुरूनं मला काय दिलं? मुक्तीचं धन दिलं, मनाला शांत केलं, देहाला बाजूला सारलं आणि मनामध्ये पांडुरंगाला प्रगट केलं. लाखो कोटी जन्माचा अज्ञानाचा डाग संपवला आणि जीव भ्रमातून बाहेर खेचला. भ्रमाच्या भोवऱ्यामध्ये
बुद्धी होती. त्या भोवऱ्यातून काढणारे सद्गुरुनाथ तुमचा जय जयकार असो. जसं एखादं वादळ आलं तर घरावरचे पत्र उडतात, झाड मोडतात, वीज कडाडते आणि खालचं माणूस मरत. तस ज्ञानाची अरुणी ठोकली की अज्ञान मरत. लक्षात ठेवा, जे तुमची बुद्धी संपरमार्थ दाखवा, संसारामध्ये दाखवून फायदा नाही. कारण लाखो जन्म संसारात कोटी जन्म केला त्याची हुशारी तुम्हाला. मी किती शहाणा, बापरे बाप, किती महामूर्ख असतो तो. न श्रवण नीट, न संसार नीट, काहीच नीट नसतं. आयुष्य पाण्यात असत आणि श्वास संपलेले असतात. संपले श्वास तरी कळण परमात्मा. देह पडायला खाली आता वेळ आली तरी परमार्थ साधता येणं. यांचं नाव संसारी किडे. म्हणून साधक महाने, ज्ञान छाने, परमात्मा अति महाने. त्याची मन जाणे, त्या परमात्म्याची जाण ठेवणं, देहाचं भान संपवणं, आत्मारामाशी मिलन करणं, वेदाचं ज्ञान चित्तात धरणं आणि बुद्धी स्वरूपाकार करणं, हे आमचं वैभव आहे. हे तुमच्या पुढे मांडले. हे वैभव आहे आमचं. तुमचं वैभव काय? इथलं नश्वर आहे, दुःखदायक आहे, अनंत पापानं कमावलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माज आहे, आम्हाला लाज आहे. हा डिफरन्स आहे संसारी आणि परमार्थक लोकांचा. हो माऊली, खूप फरक आहे, खूप फरक आहे, खूप फरक आहे. आता सद्गुरुनाथ काय करतात? जय जयकार का बरं सद्गुरुनाथाचा? समस्त सूर्या, प्रभात सूर्या, सुखोदया, जय जयाचार्या, तुमचा जय जयकार असो. हे कोण म्हणते? साधक, संसारी नाही. ते म्हणत माझा जय जयकार करा आणि मला डोक्याला घेऊन नाचवा आणि मी पापी असं तर मला पुण्यवान म्हणा, चलू द्या धंदा. वा 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 वा, कमाल आहे. ते म्हणत माझा जय जयकार करा. बाबा, पण साधक म्हणतो माझ्या गुरुचा जय जयकार असो. का असो? तर खाली आपण सांगितलं सद्गुरूचा जय जयकार कशामुळे करायचा. त्यांनी काय केलं? त्यांचं कार्य काय? जगात महान का ते? सगळं श्रेष्ठ का ते? देवापेक्षा वरिष्ठ का ते? का मंदिरापेक्षा श्रेष्ठ आहेत? ऋषी मुनींना जागा होती, आसन होतं राजवाड्यात. जेव्हा राजे रजवाडे होते तर एक आसन होतं आणि त्या ठिकाणच्या ऋषीला जागा होती आणि आल्यानंतर सगळे उठून बसत होते आणि बसा 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 बसा. कारण त्यांच्यासारखा जगात कुणी महान नाही. तसं माझे सद्गुरुनाथ जगात महान आहेत. आणि त्यानं काय केलं तर आपला देह, आपलं जीवन, आपलं तन मन परमार्थासाठी खर्च केला. पहिला टप्पा. साधकाचं आवरण, साधकाचा मोह, साधकाचा भेद, साधकाचा दुःख संतान संपवला. म्हणून जय जयकार असो. नीट ऐका वहिनी, त्यांना साधकाचं दुःख भस्म केलं आणि त्यांच्या बुद्धीला ब्रह्म केलं. आनंदाला सुरुवात झाली आणि जन्म मृत्यूची होळी केली आणि संसारिकाने दुःख दिलं.
सांगा, प्रपंचात कोण सुख देतं तुम्हाला? ना पाठचा ना पोटचा, कुणीच नाही, कुणीच नाही. म्हणून जास्त बोलू नका, जास्त नाचू बी नका. नाचा परमार्थात अनुवाद करा ना आमच्या पुढे, मग समजा लागा तुम्ही काय अवकात आहे तुमची. ते खोटं बोलायले का? आपली बुद्धी, आपली शक्ती परमार्थात दाखवावी. हा, आणि मग त्याला चांगलं म्हणावं. संसारी किड्याला चांगलं म्हणणार अजून जन्मलं नाही कुणीच, कुणीच नाही. आमचे महात्मे म्हणायचे संसारी किडे. पुढचं आहे का? घुस म्हणायचे, घुस. का? ती घुस रात्री उकरती माती, ढीक करती, बाहेर फेकती आणि मध्ये फिरती. ती म्हणते मी काहीच उकरलं नाही, दुसऱ्या घराला लागती. बरोबर उकरती. तशी संसारी बुद्धीची लोक घुस. असेच व्यर्थ जगतात, माती उकरू उकरू. खरंच आहे. मग रात्रभर काय, दिवस रात्र किती उकरलं तरी कामच दिसणार आहे तिला. आम्हाला तेव्हा वाईट वाटायचं, पण आता अनुभवाला खरं वाटायचं. त्या घुशीच आहेत खऱ्याच. लोकांच्या घर पोकरतात. घुस कुणाच घर पोकरते, घुस कुणाचं घर पोकरते, लोकच. म्हणून एक सांगते, आता विषय होता की सुख कोण देत नाही, ना पोटचं ना पोटचं. म्हणून जास्त नाचून दाखवायचं ना आमच्या पुढे. हा, आम्हाला माहितीये सुख कुठं आहे ते, सुख कसं आहे ते, सुख कसं प्रकट करायचं आणि सुखात कसं जगायचं, आणि सुखरूप कसं बनायचं, सुखाला आपल्याशी एकरूप कसं व्हायचं, सुखाशी आपण तदाकार कसं व्हायचं. सुख म्हणजे परमात्मा, सुख म्हणजे ज्ञान, सुख म्हणजे अभेद, सुख म्हणजे निर्विकार स्थिती. निर्विकार बुद्धी झाल्याशिवाय सुख नाहीच. ज्ञानानं विकार जातो, ज्ञानानं विकार जातो. भ्रम गेला, आकार जातो. तो कळाला, भेद जातो. संत मिळाले, अभेद होतो. श्रवण भेटलं, परमात्म्याशी संबंध होतो. आणि ओवी कळाली तर मनाचा मळ जातो. श्लोक कळाला, परमात्म्याचं दर्शन आत होत आणि बुद्धीचं आलिंगन तिला दिलं जात आणि ती ब्रह्मपदाला प्राप्त होती. ही आमची ज्ञानाची शक्ती. तुमची शक्ती लोकांचे हृदय पाडती. हे संसारिक किडे. काय मज्जा वाटते लोकांसंग नाटक केलं की वा वा खरा मरा पुन्हा. मतलब डाव पेच हुशारी हे देवापाशी दाखव, आमच्यापाशी नाही. हे बघते तुला पुन्हा शेवटी सांग त्याला काय सांगायचं ते पुन्हा. चला, आपली इच्छा आहे तू जया प्रती लपसी दया विश्व हे दानिसे. तू ज्यांना लपलेला झाकलेला कळालाच नाहीस. तू जया प्रती लपसी दया विश्व हे दानिसे. तू ज्यांना कळाला नाहीस ना त्याला तू म्हणतो जगत आहेच, तू माझ्या भिन्न आहेच, मला बोलवा, चल चलू दे. पण ज्यांना तू कळालास पूर्ण आवडेल. जया प्रति लपसी, ज्याला तू कळत नाहीस मग काय करतोस. तया विश्व हे धानिसे, त्याला जगताची प्रतीती आणून देतोस आणि जगाच्या प्रधात तू प्रगट होतोस. त्याला तुझी जाग तयार होती, ब्रह्मत्वाची, अभेदाची, खऱ्या सुखाची.
आणि परमात्म्याच्या एकतेची ही अनुभूती तुला तुझी येती सहज, तो ज्ञानी महात्मा होतो. खूप सुंदर चिंतन आहे. पुढची ओळ वाचते, पुढचा 9 वाजता अर्थ आलाय. हा 9 वाजता पुढचा अर्थ आहे. प्रगटू कैते करसी अवघेच तो, प्रगटे ते करसी अवघेच तो. जेव्हा तू प्रगट होतोस हे सगळं अवघ शून्य आहे, काहीच नाहीये, सगळं माझच रूप आहे, अवघड एक मीच आहे असं तू त्या बुद्धीला ब्रह्मज्ञानाची रास देतोस. हे तू करतोस कोण? सद्गुरुनाथ. म्हणून जय जय आचार्या, तुझा जय जयकार असो. आपण निवडून आलो की 5 वर्ष जय जयकार, पुन्हा काय पालत पडलं की गेलं. एखादं निवडून आलं कोणत्या पदावर, अध्यक्ष उपाध्यक्ष नाना पाना काय 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 असतं त्याच्यामध्ये, मोक पद असतात खूप, सभासद काय, ते पद गेल्यावर त्याला कोण विचारत? कोणीच नाही. पण हे ज्ञानाचं पद जर आलं तर त्याची किंमत कधीच कमी होत नाही, वाढती वरच्या 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 वरच्या. म्हणून सद्गुरूचं महत्व माऊलीने सांगितले. आता आपाच्या उत काय सांगितलं बघूया. की पुढीलाची दृष्टी चोरी जे, हा दृष्टीबंधनी भजे, परिणवल लाग तुझे जे आपण पे सोरे. पुढलाची दृष्टी चोरी जे, हा दृष्टीबंधनी भजे. दृष्टीबंध, नजरेमध्ये जगत भाव भेदभाव त्याला म्हणतात दृष्टीबंध. नीट आहे का? तू पुढलाची दृष्टी चोरी जे, पाहणाऱ्याची नजर चोरून घेतोस म्हणजे काय करतो? दृष्टीबंध निपजे, त्याच्या दृष्टीला जगताचा भ्रम उत्पन्न होतो. मग काय होतं? परिणवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. पण तुझं नवल एक काय आहे की तू आपल्याला चोरून ठेवतोस आणि जगताला दाखवतोस. हे भाव कळत नाही वहिनी, किती वाचत. आपण पे सोरे, तू आपल्याला चोरून दाखवून ठेवतोस तेव्हा जगताला दाखवतोस. जेव्हा तू प्रगट होतोस तर जगत कुठं दिसत? जगत तिथं संपलेलं असतं. तोच ज्ञानी असतो, तो माझ्यात असतो, तो देहात नसतो. हे ज्याला कळालं त्याची भ्रांती जाती, आणि याला जे नाही कळालं त्याला भ्रांती त्याच्या हृदयात एका जन्मात नाही, कोटी शेकडो हजार जन्मात त्याला देहाचा उपाधी संबंध करून देतो. म्हणूनच म्हणते की पुढलाच दृष्टी चोरी जे, हा दृष्टीबंध निपजे, परिणवल लाभ तुझे जे आपण पे चोरी. तू स्वतःला चोरून ठेवतोस आणि जगताला दाखवतोस, बुद्धीला भ्रमात आणतोस, देहभाव जागा ठेवतोस. पण तू आपल्याला चोरून हे जगताचं कार्य उत्पन्न करून जीवाला भ्रमात ठेवतोस. पण सद्गुरुनाथ ह्या भ्रमाला बंद करून तुला प्रगट करून दाखवतात. जो लपलेला असतोस तेवढा होतो. हे माझं काम सद्गुरुनाथ करतो. म्हणून त्या सद्गुरुनाथाचा जय जयकार असो. जन्मतो तर त्याचं पुण्य असतं, नाही तर ते पापी दरिद्री घरा जन्मत. हे लक्षात ठेवायचं. हो माऊली, श्रीमंत माऊली मिळाली माई. पण तुझी ओळख करून कसा असो, प्रारब्ध कसं असो, व्यवहार कसा हो, पण आपलं तपस्या, आपली ज्ञानाची भूमिका, आपल्या भगवंताचा स्पर्श हा ज्ञानाचा उत्कर्ष जगण्याचं ध्येय असावं. हे होत राहतं. प्रारब्ध संपणारच आहे, व्यवहार थांबणारच आहे, अज्ञान जाणारच आहे. मी कोण कळल्यावर अज्ञान जाणार आहे. व्यवहारामध्ये चतुरपणा केला त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला? काहीच नाही. पण परमार्थामध्ये जर अधिकार वाढला तर भगवंताच्या सोबत तुम्ही राहता. ते चोमडेपणा आमच्या पाशी कशाला दाखवता इथं? परमार्थात दाखवा चोमडेपणा. आमच्यासोबत टक्कर करायचीच नाही आता, बिलकुल नाही. फक्त एक सांगते आवर्जून की संसार बाजूला सारून परमार्थाचे दमक दाखवा, अध्ययन दाखवा, तपश्चर्या दाखवा, तुमच्या बुद्धीचा उत्कर्ष दाखवा.
तुमची प्रगती दाखवा, तुमची भक्ती दाखवा, तुमचा परमार्थ किती काळ करतात त्याचं फल दाखवा, मग आम्ही तुम्हाला सलाम करू. तोपर्यंत नाही. तुम्ही काही म्हणा आणि काही ना, पण जो परमार्थात अग्रगण्य आहे तो जन्माला येऊन धन्य आहे की नाही. संस्कार दाखवता जाणपणा. परमार्थात अग्रगण्य व्हा, विचारामध्ये शूर व्हा, अधिकारात वीर व्हा, ज्ञानात एकदम समृद्ध व्हा, साधूचे लाडके व्हा, ग्रंथातला प्रेम करा, संताच्या चरणाला धरा, तर तुमचा उद्धार खरा. नाही तर जन्मान मरा, ते तर तुमचं आहेच खात, ते काय थांबणार आहे का? कधीच थांबणार नाही. जन्म व्यर्थ घालू नका, सार्थकी लावा, सार्थकी लावा. ज्याच तर आम्हाला काय देणं घेणं नाही. इकडं करा दूर दूर आमच्या समोर नाटक सगळं देवापासून नाटक चालतं का? जे तूची तू सर्व यया, जे तूची तू सर्व आयया. या ठिकाणी सगळं तूच आहेस. यया इथे जे तूची तू सगळं तूच आहे सगळ्यामध्ये. मग मी कशाला इथं? काय का कवडीच कळलं पण किती नाचणं. काय गुरु करती, काय टुरटुर करती. इथं कर ना, एक शब्द कळतो का? त्या परमार्थाचं काय फल आहे तुला? जगण्यामध्ये काय कमवलंस? अध्ययनात तुला काय भेटलं? संसाराने तुला काय दिलं? देहभावात तू काय आलीस? इंद्रियाचा संबंध का झाला? जगताचा भ्रम बुद्धीमध्ये का शिरला? कळत का? मग ते कळत. जगताचा भ्रम बुद्धीमध्ये का आला? जगतामध्ये जगदीश्वर आहे हे बुद्धीला का नाही उमगलं? देह खोटा आहे तिनं का नाही मानलं? इंद्रियाचा विकार हा नासाला कारण आहे तिनं का नाही जाणलं? मध्ये आपला परमात्मा आहे तिनं त्याच्याकडे का नाही गेली? ऐका उत्तर. अंगाला लावा अत्तर, हिंडायला गाव गाव लावा अत्तर. न पूजा न पूजा ज्ञान न श्रवण. येण्याचा बाजार जाऊ दे. जाणो जगिया पोहणे खालचा. जे तूची तू सर्व यया, सगळं तूच आहे भगवंता. पण तुझी ओळख नाही, तुझं ज्ञान नाही, तुझी जाण नाही, तुझं भान नाही. फक्त देहाचा मान मला आहे. मला चांगलं म्हणा आणि मी छान म्हणून डुला डुल. श्वास आहे तो डुला. पुन्हा काय मला डुलणं गेलं, सगळं गेलं, आणणं गेलं. मग कोणत्या रस्त्याला जायचं ते बघ ठरवलं देवाने तुला. त्या रस्त्यावर तुला जावं लागते गपचूप. कारण अज्ञान नाही केलं, श्रवण नाही केलं, स्वरूप नाही प्रगटलं तर तुला कोण माफ करेल? अज्ञान साफ कर की. अज्ञान साफ करायचं, देहभाव बंद करायचा, परमेश्वराला चित्ताशी एक करायचं, आपल्या स्वरूपामध्ये आपण थांबायचं. मी कोण हे जाणायचं, भगवंताच्या सोबत रमायचं, परमानंद बनायचं, आत्मसुखाला भोगायचं, देहातून निघायचं, परमराज्य भोगायचं, वेदांताच्या ज्ञानामध्ये जगायचं आणि ईश तत्व प्रगट करून ह्या दिसणाऱ्या देहाला बुद्धीनं बाजूला सोडायचं. हे नातं काही कालाचे, देहाचं, जगताचं, वासनेचं, विषयाचं, संसाराचं, धनधान्याचं. एक नातं जास्त अवघड, धन आणि संतती आणि संपत्ती. दोन नाते जास्त वाईट आहेत. एक संतती, एक संपत्ती. कारण संतती तर मन गेलं तर सुरपाचं वाण गेलं.
संततीत मन गेलं, स्वरूपाचं भान गेलं, देहाची जाण आली, बुद्धीची माती झाली, बंधनात ती आली, जन्म मरणाची सुरुवात झाली आणि दुःखाला भोगावं लागलं. मन त्रस्त झालं, अज्ञान माती आलं. त्या ठिकाणी प्रारब्ध सुरू झालं. प्रारब्ध सुरू झालं. फक्त विषय, इंद्रिय आणि विकार, त्या विकारानं तिचा नाश केला. तुझी ओळख नाही, तुझी जाण नाही, तुझं ज्ञान नाही, तुझं भान नाही. फक्त मला देहाचाच अभिमान आहे. ही अज्ञानाची घाण आहे. देहभाव बंद केल्यावर, परमात्म्याशी चित्त एक झाल्यावर स्वरूपात तू एक होशील. भगवंताच्या सोबत परमानंद व्हायचं, आनंदात सुखरूप राहायचं. परमात्म्याच्या ज्ञानात त्या ईशतत्वाला प्रकट करायचं आणि दिसणाऱ्या देहाला सोडायचं. हे नातं काही काळाचं आहे, खोटं आहे. हे विषय वासनेचं आहे, संसाराचं आहे, धनधान्याचं आहे. कारण संततीत मन गेलं तर स्वरूपाचं भान गेलं, देह भान आलं, बुद्धीची माती झाली, ती बुद्धी बंधनात आली, जन्म मरणात अडकली, ती त्रस्त झाली, तिने अज्ञानाच्या दैन्यात आली. त्या अज्ञानाला माती करायचं ते प्रारब्ध सुरू झालं. ते प्रारब्ध बदलण्याची ताकद फक्त सद्गुरुनाथाची आहे. म्हणून त्यांचा जय जयकार आहे माऊली, बाकी काहीच नाही. ते सगळं मरणच वाटतं. एवढं सगळं आमचं चक्र सोडलं, भेटलं. रामकृष्ण हरी. ओव्या जरा कठीण होत्या आणि मांडायला संतांचे, बाकी कुणाचे नाही. खरंच नाही. कारण त्यांच्यासाठी त्यांना उपकार केले म्हणून हे स्थान आलं आणि त्यांना आशीर्वाद दिला म्हणून वाणीमध्ये चिंतन आलं. उपकार कुणाचे मग? त्यांचेच, सद्गुरुनाथाचेच. नातं कुणाचं? त्यांचंच. प्रेम कुणाचं? त्यांचंच. ओढ कुणाची? त्यांचंच. आवड कुणाची? त्यांचीच. एवढं असल्यावर ज्ञान बाजूला जातच नाही. जातच नाही. खरंच आहे. सद्गुरुनाथ खरंच इतकं देतात, एवढं कोणी देत नाही माऊली. दुःखात करणार कोणीच नाही आणि हे दुःखात आहेत हे सांगणार पण कोणीच नाही. जीवाला कळतही नाही आपण दुःखातच आहे, त्याचा निघण्याचा मार्ग आहे हे पण माहिती नसतं. तुम्ही भेटल्यावर कळत नाही याच्यातला किती सुखाचा, किती परम अतिशय निरतिशय सुखाचा मार्ग दाखवतात. अखंड सुखात नेऊन ठेवतात. या दुःखाचं काही वाटत नाही. आता हे दुःख काय आहे, आज आहे उद्या नाही, काय खरंय काही. अगं प्रेरणा, आपण जन्माला का आलो ह्याच त्या लोकांना माहित नाही आणि आपण काय करायलो हे बी कळत नाही. देहभाव वाढायला हे समजत नाही. आवरण तसंच राहिलं हे त्यांना माहित नाही. अज्ञान त्यांचं संपत नाही आणि त्याला परमेश्वराची प्रतीती ह्या जन्मात नाही, कोणत्या जन्मात नाही. अज्ञानच काढायचं नाही तुम्हाला. कशी भगवंत तुम्हाला जवळ येईल? तुमचे श्वास धन्य कसे होतील? आयुष्य सफल कसं होईल? परमात्म्याची भेट कशी होईल? चिंता तर करा ना थोडीशी. ह्या चिंतनानं चिंता जाते आणि चिन्मयता येते. श्रवण हे मनाला लोभणीय आहे. श्रवण मनाला सुख देत, संसार मनाला दुःख आणि ताण देतो. चिंता कुणामुळे? संसारामुळे. सुख कुणामुळे? संतामुळे. अधिकार कुणामुळे? ग्रंथामुळे. भेद कुणामुळे? त्या नात्यामुळे. अभेद कुणामुळे? मोक्षाच्या ज्ञानामुळे. मग अहमभाव वाढला का सोहमभाव जडला हे कुणी बघायचं? कोण बघत नाही. मी अहमभावात आहे का मी देहात आहे की मी विषयात आहे का मी वासनेत आहे का मी भ्रमात आहे का मी दोषात आहे का मी गुणात आहे, मी पापात आहे का मी पुण्यात आहे. हे काही नको देवा. पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी शिव आहे, मी तत्व आहे, मी एक आहे, मी व्यापक आहे, मी नित्य आहे, मी आनंद आहे, मी सदा आहे, मी अजन्म, मी जन्मतच नाही. मग देहाचा संबंध कशाला घेऊ? खोट्याला का पाहू? विकारात का जाऊ? भ्रमामध्ये का राहू? हा, हे प्रश्न साधकाला पडतात, संसारिकाला नाही. कारण त्यांना कुठली अक्कलच नाही ना. वटा पुसला आणि सोपा बसला.
वटा पुसला आणि सोपा मिळाला. झालं. बाई म्हणती धन्य धन्य. आणि टिकोबा टिकाय दुसरं कोणी नसतं भूत घरात. टिकोबा टिकाय विठोबा रुक्माई. इथे अवघड आहे असं लोकांचं. त्यांना वेळ नाही श्रवणाला, चिंतनाला वेळ नाही, श्रवणाला वेळ नाही, मुक्ती कळत नाही, भक्ती मिळत नाही, तृप्ती होत नाही, आसक्ती जात नाही. आणि टिकोबा टिकाय तूच तू सर्व या मा कोण बोध कोण माया. कोण बोध कोण माया. सगळ्या ठिकाणी जर तू आहेस देवा तर कुठं अज्ञान कुठं ज्ञान आहे. असं कसं? सगळं तूच आहेस ना, मग कुणी अज्ञानी कुणी ज्ञानी असं कसं रे? सांगतो तुला थांब. कोण बोधा कोण माया ऐसी आपे आप लागविया नमो तुझ. तू आपली लीला करून दाखवतोस ना आपली. हे जगत कोणी केलं? जीव कोणी प्रकट केले? चर कोणी केलं? हे सगळं तूच केलं. मग ह्या जगामध्ये एकाला ज्ञानी एकाला अज्ञानी, एक खरं एक चांगलं, एक पापी एक पुण्यवान, हे असं कसं देवा? हे सांगा मला. बघा जे तूच तू सर्व या कोण मा कोण बोध कोण माया. म्हणजे कुणापाशी बोध म्हणजे ज्ञान आहे, कुणापाशी अज्ञान म्हणजे माया आहे. ऐसिया आपे आप लागविया नमो तुझ. तू सगळं करून दाखवतोस. ही सगळी आपली लीला आहे तुझी. जगत तुझ्या सत्तेवर आहे. ज्ञान कोण अज्ञानी कोणी हे सगळं कळतं ज्याचं त्याला. सांगावं कशाला लागतं? आता मी चोरी केला मी पापी होणारच, आणि मी नाही चोरी केला मी पापी कशाला? तसं मी देहात नाही तर मी अज्ञानी कशाला? मी भगवंताला जाणण्यात आहे, भगवंताच्या जाणीवेत आहे. देहाची जाणीव वेगळी, खोट्याची ओळख वेगळी, इंद्रियाचा विकार वेगळा, भूताचा आकार वेगळा, परमात्मा निराकार वेगळा. बापरे बाप. हे ज्यांना अवगत होत ज्ञान त्याला ब्रह्मत्वाची जाण. अगदी सत्य. हा भूताचा जो आकार घेतलेला हा पिंड आहे, आणि पिंडामध्ये तो भगवंत आहे. आणि त्या भगवंत कोण माया ऐसी आपले आप लागूया नमो तुझा. तू सगळी तुझं लीला करून दाखवतोस. कुणाला बंध आहे कुणाला मुक्त, कोण जगत कोण भ्रमात आहे, हे सगळी तुझी लीला आहे देवा. ऐका आता पुढे आपण आता श्लोक 32वा श्लोक आहे. जानो जगी आपोले जानो जगी आपोले ते तुझी आवला सुरस झाले तुझे क्षमत्वाने पृथ्वीसी. देवा सद्गुरुनाथा आम्ही जाणले. काय जाणलं तू? जाणो जगी आपोले. आप म्हणजे पाणी. जे पाण्यामध्ये ओले पण आहे, जे गोडी आहे, जो रस आहे, जे प्राणाला तृप्ती आहे, ते तुझ्यामुळे. कारण तू पाणी बनला म्हणून सगळे त्याच्यामध्ये जे भाव आहेत ते तुझ्यामुळे. आम्ही म्हणतो पाण्यामुळं. एवढा भेद आहे देवा, एवढी अनोळख आहे मला. जेव्हा दागिन्याला आकार आहे सोन्यामुळं, जगताची उत्पत्ती तुझ्यामुळं, मडकं घडतं मातीमुळं, आणि मी कोण कळतं संतामुळं, भ्रम जातो श्रवणामुळं, आणि साधक धन्य होतो मोक्षामुळं. आणि तून गेला दुःख जातच नाही बाबा. मामा देव बर करी ग्रामा. चला ती तुझी ओला सुरस झाले. तुझ्यामुळे पाण्याला ओलेपणा आला. तुझे क्षमत्व आले पृथ्वीसी. पृथ्वीवर गरम पाणी टाका, घाण करा, कुठले वाईट कर्म करा,
ती पृथ्वी रागराग करत नाही, ती क्षमस्व असते, क्षमाशील असते. ते क्षमा हा धर्म पृथ्वी तुझ्यामध्ये आलाय आणि पृथ्वी ही हाड बनली आणि हाडामुळे ह्या देहाला आकार आलाय. तुझे किती उपकार आहे देवा. पृथ्वीचं हाड बनलंय आणि ह्या देहाला आधारित बनले. तू कुठं कुठं नाहीस. बाप रे बाप. हे ज्यांना कळतं खरंच किती सूक्ष्म कळतं. खरंच की पृथ्वी खरंच आपण तिच्या सगळी घाण तिच्यावरच आहे माऊली. पण तो क्षमा गुण सुद्धा त्या परमात्म्यामुळे ती एवढं सहन करते. ती खरंच तर केवढा महान आहे तो परमात्मा. बाप त्या पृथ्वीवर तुम्ही आग लावा, त्या पृथ्वीवर तुम्ही भांडण करा, त्या पृथ्वीवर तुम्ही पाप करा, त्या पृथ्वीवर वाईट नीच कर्म करा, ती तुमच्यावर त्रागा करत नाही. ते पृथ्वीमध्ये क्षमस्व नामाचा गुण तुमच्यामुळे. तुम्ही क्षमाशील आहे, तुम्ही कृपाळू सद्गुरुनाथ, तुम्ही दयाळू आहे. तुमचा दया नावाचा धर्म त्या पृथ्वीमध्ये आलाय म्हणून तुमचा जय जयकार असो. रविचंद्रादी शुक्ती, रविचंद्रादी शुक्ती उदय करती त्रिजगती, ते तुझे आदित्य तेज तेजा. हे रवी चंद्र ते स्वारे ग्रह हे त्याच्यामध्ये जे तेज आहे ते तुझं तू आहेस म्हणून तेज आहे. त्यांना अंगाचं तेज नाहीये म्हणून ते तुझी या दीप्ती. तुझ्यामुळे त्यांच्यामध्ये दीप्त म्हणजे प्रकाशपणा आहे. त्याच्यामुळे ते त्रिलोक्याला प्रकाशित करतात. चंद्र सारे सूर्य आणि तारे. ते तुझी या दीप्ती तेज तेजा. त्यांचं जे तेज आहे ते तुझ्यामुळे म्हणून तुझा जय जयकार असो. त्या चंद्राला सूर्याला तू तेज दिलास पण तसाच उदा राहिलास. तू म्हणत नाही मी त्यांना तेज दिलं, मी त्यांना तेज दिलं. म्हणला का कधी तू केवढा महान आहे सद्गुरुनाथ. थोडं काय केलं तर आपण उपकार मानतो, आयुष्यभर त्याच्यावर दडपणात राहतो, लोकांना दडपण देतो नाही का. पुण्य जमा असावं ते कुठं ना कुठं प्रगट होत असतं. उपकार केलेले तुम्हाला कुठं ना कुठं साथ देत असतात. रुपयाने सांगितली गोष्ट तर सांगितली. गळ्याला तलवार लावली ते लाईट आली ते माणूस वाचला, त्याने अंगठी काढून दिली. सांगितलं ना. मग तुमचं उपकार, तुमचं पुण्य, तुमचं बलिदान तुम्हाला कुठे ना कुठे आयुष्यात साथ देत असतं. पण तुमचं पाप हे तुमच्या समोर येत असतं. हे लक्षात ठेवायचं. उपकार देव फाडून पांग फेडतो आणि पाप भोगायलाच लावतो. दोन्ही विसरायचं नाही, बिलकुल नाही. आपण पाप केले, आपल्या समोर आले, ते लोकांच्या माथ्यावर थापायचं नाही. थापायचं आपलं आपण स्वीकारायचं, आनंदाने स्वीकारायचा आपला प्रारब्धाचा भोग. कारण ते माझंच आहे, ते माझ्या पुढे आले. मग त्रागा होत नाही, मग दुःख शिवत नाही, मग तो महात्मा झाल्याशिवाय राहत नाही. असं का ना मुंडक दाब लोकांचे मग अट्ट का टट्ट का सब दे मग उभा धिंगाणा. चला. जे चळवळी जे आणणे, जे चळवळी जे आणणे, ते दैवी केली जो निजबळे. नभ तुझ माझी खेळे लपी तपी. जे चळवी जे आणणे म्हणजे जे वारा हालतो ना, चळवळ करतो म्हणजे हालतो, ते कशामुळे हालतो? तुझ्यामुळे. तू तिथेस म्हणून त्या वाऱ्याला शक्ती ते हलायची आणि ते हालते आणि वायू आत जाते आणि माणूस जगते. कधीच वय कळत नव्हती. मी आलेच नाही चौदाव्यात, कधीच आलं नाही. काल तर प्रवास झाला, काही वाचन नाही का. ते दैवी केली निजबळे. हे जे वारा हालतो ना तर तुझं बळ आहे आणि ते हालचाल झाला तर ते वायू सगळ्या जगात पसरतो आणि वनस्पतीला प्रगट करतो, प्राण्याला जिवंत ठेवतो. ते तुझ्यामुळं. म्हणून तुझा जय जयकार असो. पहिले कधीच कळणार नाही. खूपदा पारायण मी काय केलं नाही का. मी बी तुमच्यातलेच आहे. मी काय तुमच्यापेक्षा खाली आहे.
तर मला राग नाही. आपल्याला काहीच देणं घेणं नाही, फक्त अज्ञान ठेवायचं नाही आणि लोकांचा छळ सहन करायचा इथून पुढे. आता नाही रे बाबा, विनाकारण जाऊन कशामुळे. आता पुढचं आहे का, जे चळवळे जेनी आणणे ते दैविकेचे निजमळे, नमती समाजी खेळ लपे तपे. आकाश तुझ्यामध्ये लपतून पुढं बाहेर येतं, कारण तू त्याला प्रगट करतो, तुझा आज मी घेतोस. लपे तपे नव तुझं माझे खेळ. एखादा पूर्व लपतून पुन्हा येतो, काय मी कुठे मागे लपतो आणि नाही सापडले की मग लप मी आहे. तसं त्यानं प्रगट केलं तर ते बाहेर येतं आकाश, आणि त्यानं जवळ घेतलं की मग गडप होऊन जात. म्हणते माझी लपीचं खेळ खेळत लपवायचं बाहेर यायचं. काय कळतं का वहिनी, अर्थात आहे का हे, काय का अर्थात हे माती एवढं मांडा त्यांना कुठं जागा आहे. धनुष्य पकडते एवढा विस्तार केला, धनुष्य केवढं होईल, उचलता येईल का आपल्या हातात, म्हणून त्यांना सांगावं लागतं येऊन. आता ऐका, किंबहुना माया सोस ज्ञानजी तुझे नि डोळस, असो वानने सायास सुतीसी. माया सोस ज्ञानजी तुझे नि डोळस, ही माया आहे, ही तुझी शक्ती लेख. आणि जेव्हा तू ओळखला की ती मरती, आणि तुला नाही ओळखलं ती जगती. कारण त्या ब्रह्ममायेचा संबंध आहे, ती त्याला सोडित नाही आणि तो तिच्या वाचून राहू शकत नाही. हे सगळं तुझाच खेळ कोंडबाई की रे. तूच बनलास का नाही माया, तूच बनला ब्रह्म, तू बनला जगत, सगळा तूच आहे आणि आम्हाला वाटतं मीच आहे. काय खेळ आहे बाबा. चला मी तुम्हाला लावून देते एवढी ओळी आणि थांबूया, आपला टाइम झाला, मीटिंग पण संपली, टाइम झाला. चला बायका म्हणते हिला काय काम नाही. माया सोस ज्ञानजी तुझे निडोळस, असो वानने सायास सुतीसी. असो वानने सायास सुतीसी. तुझं वर्णन करायला सुतीला पण कठीण झालं, पण संतांचं वर्णन सहज केलं. असो वानने सायास, कष्ट पडले सुतीसी. कारण शब्द वेद रूप बनला आणि वेदाला भगवंताचं वर्णन करू लागला आणि तो मौन झाला आणि शेष पुढे आला, त्याची जीवा फाटली आणि तेच वेदाचं वर्णन माझ्या गुरुनाथानं करून जीवाला मुक्त केलं, अज्ञान समाप्त केलं, बुद्धीला ब्रह्म केलं. जिथं वेद कमी पडला तिथं माझे सद्गुरुनाथ पुढे आले, म्हणून तुझा जय जयकार. राम बुद्धीनं तत्परायण होणे जना पारायण. देहभावाचा आणि बुद्धीचा संबंध जाणं म्हणजे पारायण. ईश्वराची ओळख होणं म्हणजे पारायण. त्याचा साक्षात्कार करून घेऊन त्याचा अभेदभाव जागृत ठेवणं बुद्धीमध्ये म्हणजे पारायण. त्या आत्मसत्तेला बुद्धीमध्ये बांधून घेणं म्हणजे पारायण. जगताचा भ्रम बुद्धीच्या द्वारे बाहेर फेकणं म्हणजे पारायण. डुलती कुठं चालली, बस ना घरी, कळत असेल बस घरी. काय अवडंबर, नुसतं अवडंबर. एक ओवी कळले का तुला, कळून घे मग. बोध झाला का तुला, बोध लावून घे. आत्मसाक्षात्कार झाला का, करून घे. देहभाव संपला का, टाकून दे. चित्तातली चिंता गेली का, चिंता सोडून दे. हे आधी कर. कारण वहिनी कशाला आलो होतं, काय करायला होत हे कळते का. ती म्हणती पोराला शिकविलं मग काय उपकार केले का, मग त्याचं प्रारब्ध तशी बुद्धी आली तुला. तू काय शिकली, तू तर कोरडी ठणठण, चित्तात मन 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 वन वन. आणि मी शिकलं, अगं त्याचा प्रारब्ध होता तर शिकलं, अगं शिकलं. काय मोठेपणा. बरं तूच कमी शिकले नाही मग.
किती अवघड आहे वहिनी आजकालची पिढी. बापरे अवघड आहे ग बापरे. हे काम सांगायचं की तुमचं आयुष्य पाण्यात गेलं, स्वतःसाठी काही नाही केलं, सगळं वाटून दिलं, आणि तुला ग डोंगर. अवघड रे बाबा. सगळं कमीलं वाटलं त्याचं नाव संसार, सगळं कमीलं आणि खाल्लं त्याचं नाव परमार्थ. काय बनवलं ना की बाप गेला की बोला त्या बापाचं गळा पडलं नाही, भावात भांडणे, आणि बापाने दिलं ना चंडाळा त्याचं काही नाव घे की, नाव टाकी बापाच्या घरावर. नाही ना त्याचं नाव नाही, मग कुणाचं? हिच या चिपडीच. त्याच्या फलात ते गेलं वाट, आणि हे आलं मधी रामा. माझं बोलणं म्हणून आई राम माझ्या आपला, मग त्याचं नाव टाक मी काय बेमान जात म्हणजे संसार. बेमान त्याचं नाव संसार लिहून ठेवा, व्याख्या देत आमच्या पटकन. किती अवघड आहे. मग हे नाटक छाया बोलती, काय बोलती का? खरं बोलते ना बाई. तुझं काढते बाई बाहेर गबाळ. पांडुरंगा देव कसं हसते बघा. नाही माझं खोटे का? ज्याचा फलात त्याचं नाव नाही आणि हिचं नाव चलू दे. बेमान जात कुठली? किंबहुना माया सोस ज्ञान जी तुझे निडोळस, असं वानणे सायास श्रुती सिंही. तुझं वर्णन करायला श्रुती पण कमी पडली, कष्ट झाले तिला, पण तुला वर्णन करता आलं नाही. पण तुझ्या स्वरूपाचं वर्णन संतानं केलं, पण त्यांचा श्रीगुरूचा जे जे का आचार्य कुठे दाखवून आम्ही. वेद वानोनी तवची चांग मधल्या बायकाला रागाला ते फलाटात संसार, आणि सगळं सुंदर, सगळं आनंद, सगळा मोक्ष, सगळं उत्तम, मन छान त्याला म्हणा परमार्थ. सगळी घाण त्याचं नाव संसार, सगळं छान त्याचं नाव परमार्थ. इकडं घाण इकडं छान, संत महान चांग जवन दिसे तुझे अंग, मग आम्हा तया मूग एके पांते. वेद वानुनी तवची चांग जवन तुझे दिसे अंग, जो तुझा प्रत्यय येत नाही, जोपर्यंत बुद्धीला तुझी जाणीव होत नाही. जवन दिसे तुझे अंग, वेद वानुनी तवची चांग. तुझ्या स्वरूपात प्रत्यय येईच ना आम्हाला. ऐका, जवळ दिसे तुझी अंग तोपर्यंत वेद तुझी स्तुती करतो. वेद ऐका, वेद वाणी तवची चांग, तुझं वर्णन वेद करायचं काय. मग आम्हा तया मुग एके पांते. तो काय होतो? जो वर्णन करतो तो गौरवास पात्र होतो, आणि तुझ्या पंक्तीमध्ये येतो. तुझ्या भिन्न राहत नाही. ज्याला तुझा प्रत्यय आला तो भिन्न आहे का? कधीच राहत नाही भिन्न. जी एकार्णवाच्या ठाई, जी एकार्णवयाच्या ठाई, पाहती प्रळय मेघाची पाड नाही, मग त्या महानदी काही निवड येती. एकार्ण म्हणजे प्रळयामध्ये सगळं जगत, सगळं पाणी एक होत. एकार्णवाच्या ठाई साती समुद्र एकत्र येतात. पाहता प्रलय मेघाची पाड नाही, मग त्या प्रलयातल्या पाण्याला मेघाच्या पाण्यानं बराबरी करावं का? मग मेघाची चाड, मग प्रलय मेघाची पाड नाही. ते मेघानं त्या प्रलयाचं काय वर्णन करावं? तसं आम्ही तुमच्या बुद्धीचं ज्ञानाचं काय वर्णन करावं? अशी तुम्ही आवाज सदूरणाचे प्रलयाचं वर्णन केलं, उदाहरण दिलं. प्रलयाच्या 7 समुद्राचं पाणी एकत्र होतं, सगळं जग पाणी होतं. तसं मेघाचं पाणी, त्या पाण्याचं वर्णन काय करेल? तसं तुम्ही एवढे मोठे तर तसं आम्ही तुमचं काय वर्णन करावं? फक्त जय जयकार म्हणतो. वहिनी ती क्षमाशीलता तुम्हीच आहेत, वाऱ्यातली हालचालही तुम्हीच आहेत, अग्नीतलं तेजही तुम्हीच आहेत, सगळं तुम्हीच आहेत. आमच्या पासून दूर नाहीतच तुम्ही. तुम्ही म्हणजेच आम्ही, आम्ही म्हणजेच तुम्ही. बस आम्ही
मग नमस्कार स्वीकार करा आपला. आता तुम्हीच ही दृष्टी दिलीत आम्हाला, सूक्ष्म जर तुम्हीच आणून दिली. ओवीच्या भावाचं जेव्हा फुलल्या जातं बेटा, अज्ञान भस्म होतं आणि पाप समाप्त होतं, भगवंत प्रगट होतो आणि तो मी आहे असा भाव जागा होतो. त्या ठिकाणी अभेदाचं दर्शन होतं आणि जीव मुक्त होऊन स्वरूपमय बनतो. त्याला ज्ञानी म्हणतात. हे वाक्य सांग मागलचे बेटा, खूप सुंदर आहे. भस्म होतं, पाप समाप्त होतं, भगवंत प्रगट होतो आणि तो मीच आहे हा अनुभव येतो, हा अभेद असतो. तेव्हा जीव मुक्त होतो आणि स्वरूपमय राहतो. साष्टांग दंडवत. हो बेटा, एक दोन गेली मा, एक दोन गेली. त्या स्थितीत राहणं आणि तो भाव जागा होणं, आत्मभाव. आत्मभाव जागृत असल्यानंतर तर देहभावाला तिलांजली असते, वृत्तीतल्या अचानक समाप्ती असती आणि भगवंताचा साक्षात्काराची स्थिती असती. तिथं ऐक्याची अनुभूती असती, तिथं भगवंताची प्राप्ती असती, तिथं आनंदाची स्थिती राहून तो जीव आनंद रूप होतो. त्यालाच सद्गुरुनाथाचा प्रसाद मिळतो. म्हणून तो सद्गुरुनाथाला जय जय आचार्य म्हणतो. त्याचं वर्णन करून तो नतमस्तक होतो, सद्गुरूच्या कृपेला पात्र होतो आणि हृदयातला परमेश्वराशी त्याचा कार होतो. सुखाचा तिथं वर्षाव होतो, भेदाचा तिथं नाश होतो. तिथं स्वयंप्रकाश परमात्मा बुद्धीत येतो आणि बुद्धीला परब्रह्माचा त्या ठिकाणी स्पर्श होऊन बुद्धी परब्रह्म होती. तीच खरी जीवनमुक्ती, तीच खरी शक्ती ज्ञानाची. भक्ती हृदयाची स्थिती, पांडुरंगाची प्रतीती, आत्मत्वाची संपत्ती, वेदाची आणि अनुभव त्या तत्वाचा, आविष्कार ज्ञानाचा, पद मोक्षाचं आणि अनुभव त्या अवाच्य परमात्म्याचा. ज्याला वाणीनं वर्णन करता येत नाही, अवाच्य, अव्यवहार्य आणि निर्विकार, तशी स्थिती होती आपली. तर तो ज्ञानी असतो, तो भूमिकेत जातो, तो आपल्याला बघतो, तो स्वरूपात रमतो, तो स्वरूपाकार होतो, तो ब्रह्म होतो, तो देहातून अलग होतो, ब्रह्मांडात व्यापक होतो, सचित आनंद पदावर जातो, स्वतःला स्वतः पाहतो आणि तो धन्य होऊन आचार्य होतो. आचार्य, त्याला म्हणायचं जय जय आचार्य. ते कुणी केलं? आचार्याने केलं. दोघं सारखे झाले. मग साधक नाही आणि संत नाही. जसं आई आणि लेकरू दोन नाहीच, पाणी आणि लाट दोन नाहीच, गुळ आणि गोडी दोन नाहीच, कापूर आणि सुगंध दोन नाहीच, तसं ज्ञानी आणि भगवंत दोन नाहीच. होतो, वृत्तीतलं अज्ञान समाप्त होतं. ती साक्षात्काराची स्थिती, तिथे ऐक्याचा अनुभव असतो, भगवंताची प्राप्ती असते, जीव आनंद रूप होतो. हा गुरुनाथांचा प्रसाद येतो, कारण तो साधक गुरु कृपेला पात्र होतो. हृदयातल्या परमेश्वरामध्ये तो तदाकार होतो, सुखाचा वर्षाव होतो, भेदाचा नाश होतो, अभेदाचा प्रकाश बुद्धीत येतो, बुद्धी त्या प्रकाशात येते आणि ती बुद्धी परब्रह्म होते. ती जीवनमुक्तीची अवस्था असते. ती भक्ती असते. ती स्थिती पांडुरंगाची असते, संपत्ती वेदाची असते, स्थिती आत्मत्वाची असते, अनुभव तत्वाचा येतो, ते पद मोक्षाचं असतं. तेव्हा ते अवाच्य परमात्म्याचा अनुभव येतो. तो परमात्मा अवाच्य आहे, अव्यवहार्य आहे, निर्विकार आहे. तो ज्ञानी त्या भूमिकेत असतो, आपल्या स्वरूपाला जाणून स्वरूपात रमतो, स्वरूपाकार होतो, तो ब्रह्माकार राहतो, देहातून अलग होतो, ब्रह्मांडामध्ये व्यापक राहतो, सच्चिदानंद पदावर येतो, स्वतःला स्वतःच पाहतो, कारण तो धन्य होतो, तो आचार्य होतो. तेव्हा साधक आणि संत दोघं सारखीच झाले. तसं पाणी या लाट एक, कापूर आणि सुगंध एकच, सोने आणि अलंकार एकच, तसं ज्ञानी आणि भगवंत दोन नाहीतच, ते एकच झाले. साष्टांग दंडवत माऊली. वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. और ज्ञानेश्वर महाराज की जय.
सद्गुरुनाथ महाराज की जय। सब साधुवंदन की जय। रंग की जय। श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मेरा अपराधे यहाँ चला बोला।